मी श्रद्धा टपाल. टिडवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. खाडीच्या कुशीतल्या हिरवाईला संरक्षणाचे कवच. कांदळवन विभागाच्या संरक्षक जाळीमुळे अनधिकृत भराव व अतिक्रमणांना आळा. पहाटेच्या धुक्यातून डोकविणाऱ्या खारफुटी आणि खाडीवर विहीर करणाऱ्या पक्षांनी नटलेला ठाणे पूर्वेतील मीठ बंदर रोड परिसर आता अधिक सुरक्षित झालाय. या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील पट्ट्यातील खारफुटींचे संरक्षण करण्यासाठी कांदळवन विभागाने लोखंडी संरक्षण जाळी उभारत अनधिकृत भरावाला प्रभावी लगाम घातलाय. त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेला संरक्षणाचे कवच मिळाले असून परिसराला नवसंजीवनी मिळाली आहे. स्वामी समर्थ मठ मार्गालगत काही ठिकाणी माती, राडारोडा आणि कचरा टाकून खाडी किनारी भराव करण्याचा प्रकार सुरू होते. त्यावेळी खारफुटी, नैसर्गिक जलप्रवाह आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे हा परिसर सोनेरी कोल्हा, मुंगूस, घोरपड, विविध साप तसेच अनेक पक्षी प्रजातींच्या वावरासाठी ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर कांदळवन विभागाने तातडीने पावले उचलत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी उभारली आहे. त्यावेळी खाडी परिसरात भराव टाकण्यास अटकाव झाला असून खारफुटींना संरक्षणाचे कवच मिळाले. मीठबंदर परिसरातील खारफुटी केवळ झाडांचा समूह नसून ठाणे खाडीच्या पर्यावरणीय आरोग्याचा आधारस्तंभ आहे. किनारी धूप रोखणे, कार्बन शोषण घेणे, जलचरांचा अधिवास उपलब्ध करून देणे आणि पूरस्थितीचा प्रभाव कमी करणे अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका ते बजावतात. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर कांदळवन विभागाने केलेली ही कारवाई पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आदर्श मानली जात आहे. मीठ बंदर परिसरातील खारफुटी संवर्धनासाठी कांदळवन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या भागात यापूर्वी लावण्यात आलेली खारफुटी आता जोमाने वाढत असून स्थानिक जैवविविधतेला त्याचा लाभ होत आहे. खारफुटींना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संरक्षक उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यातही या परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन प्राधान्याने केले जाईल, असे मनीष पवार, वन परिक्षेत्र अधिकारी ठाणे कांदळवन यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.